नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. पारोळा येथील 2 पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी आरोपी अटक न करण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून 30,000ची लाच मागितली. या प्रकरणी तडजोड अंती आज 15,000ची रंगे हात लाच घेताना पकडले. या प्रकरणी 2 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत असे की यातील तक्रारदार हे दिनांक 7/11/2024 रोजी मोटरसायकलने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर जात असताना त्यांच्या मोटरसायकलची समोरून येणाऱ्या मोटरसायकलची धडक होऊन त्यामध्ये समोरील मोटरसायकलवरील इसम मयत झाल्याने तक्रारदार यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करण्याकरिता येथील आरोपी हिरालाल देवीदास पाटील वय 43 वर्ष पारोळा हरिओम नगर गळवाडे रोड अंमळनेर तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव प्रवीण विश्वास पाटील वय 45 वर्ष राहणार पोलीस लाईन बसस्थानकाजवळ पारोळा तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी तक्रारदारावर यांच्याकडे 30,000ची लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. तडजोडी अंती 15,000 रुपये तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. याबाबत आज धुळे येथील लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता एकाला फोन करून सांगितलं की सदरची रक्कम घेऊन घे व दुसऱ्या आरोपींना रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले. यातील एक आरोपीच पकडण्यात आले असून दुसरा फरार आहे. याबाबत त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. धुळे येथील लाचलुचपत विभागातील पंकज शिंदे पोलीस निरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल हवालदार राजन कदम मुकेश आहिरे सुधीर मोरे जगदीश बडगुजर पोलीस शिपाई रामदास बारेले परवीन पाटील यांनी ही कारवाई केली. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.